नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। नागपूरमध्ये महिला दिनाच्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये 65 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय। सुरेश भट सभागृह नागपूर येथील ही धक्कादायक घटना आहे। 8 मार्च रोजी महिला दिवस, या महिला दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये 65 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालाय। सुरेश भट सभागृह नागपूर येथील ही संपूर्ण घटना आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी हितेश मिश्रा जोडले गेलेले आहेत। हितेश, काय सांगाल, नक्की कशी ही घटना घडली? काल 8 मार्चला महिला जागतिक दिन होता। त्यामध्ये भाजपतर्फे नागपूरमध्ये अनेक प्रकारचे वाटप चालू होते। त्यामध्ये महिलांकरता किचन किट असेल किंवा पुरुषांकरता सेफ्टी किट असेल, अशा पद्धतीचे सगळे वाटप त्या सभागृहात चालू असताना तिथे अनेक नागपुरातली महिला आणि पुरुष यांच्या लांब कतारी लागल्या होत्या। त्यामध्ये पण त्यामध्ये जेव्हा लांबच कतारी लागल्या होत्या त्यावेळी पोलीस प्रशासनाकडून कसलीही म्हणजे तिथे व्यवस्था नव्हती आणि त्यामुळे गेटवर फक्त त्या सभागृहातले जे सिक्युरिटी गार्ड्स असतात किंवा तिथले जे संचालक असतात त्यांनी तिथली प्रॉपर सोय नाही केली होती आणि गेट एक माणूस जाईल इतकं खोलत होते आणि त्यामुळे खूप चेंगराचेंगरी व्हायची। त्या चेंगराचेंगरीमुळे आज सुद्धा तेच परिस्थिती होती आणि अनेक महिलांनी गेट थोडासा ओपन केल्यामुळे अनेक महिलांनी धाव घेतला आणि त्या चेंगराचेंगरीत एक महिला जखमी झाली आणि मेडिकल मध्ये गेल्याबरोबर तिचा मृत्यू झाला, अशी माहिती प्राथमिक मिळत आहे। जी, धन्यवाद हितेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। नागपूरमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि यामध्ये एका 65 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालाय। मी सौ मनीषा पापडकर, जिल्हा प्रमुख शिवसेना नागपूर। कालच आपण 8 मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा केला आणि आज खूप दुर्दैवी घटना आपल्या नागपूर शहरामध्ये झालेली आहे। बांधकाम कामगारांसंबंधित जे काही योजना आहे शासनाच्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी भाजपतर्फे सुरेश भट सभागृह इथे कार्यक्रम राबवण्यात गेलेले होते, परंतु तिथे महिलांची अफाट गर्दी झाली। कालपासूनच भरपूर प्रमाणात महिलांची संख्या वाढलेली होती, परंतु जे व्यवस्थापक आहे, जे कंत्राटदार आहे, त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे आज जी मनू तुळशीराम राजपूत आशीर्वाद नगर येथे राहणारी जी महिला आहे या चेंगराचेंगरीमध्ये मरण पावलेली आहे आणि अनेक महिला तिथे अनकॉन्शियस आहे, त्या पण मेडिकलमध्ये येथे भरती आहे। माझ्या काही महिला कार्यकर्त्या सुद्धा तिथे भरती आहे आणि हा जो दुर्लक्षितपणा झाला आहे त्या व्यवस्थापकामुळे आणि कंत्राटदार यांनी केलेल्या दुर्लक्षपणामुळे आज या महिलांवर, गरीब महिलांवर ही परिस्थिती आलेली आहे। शासनाने